पुणे शहरावर सध्या पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। असं म्हणण्याचं कारण म्हणजे खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये आता प्रकल्पामध्ये फक्त 7.5 TMC पाणीसाठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। विशेष म्हणजे टेमघर धरणात 0% पाणीसाठा आहे, म्हणजे टेमघर धरणात आता पाणीच उरलेलं नाहीये। त्याच्यामुळे पाण्याचं काटेकोर पद्धतीने नियोजन करलं नाही तर पुणे शहरावरती मोठं पाणी टंचाईचं संकट जे आहे ते ओढावू शकतं। यात पाहायला गेलं तर पुणे शहराला जे 4 प्रमुख धरणं पाणी पुरवठा करतात त्या धरणांमध्ये फक्त 25%च पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। यात पाहायला त्यांचा इंडिव्हिज्युअल आकडेवारी पाहायला गेलं तर खडकवासला धरणात फक्त 58%, पानशेत धरणात 31%, टेमघर धरणात 0%, मी सांगितल्याप्रमाणे, तर वरसगाव धरणामध्ये फक्त 23% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। आता विशेष म्हणजे खडकवासला कालव्यातून दौंड, इंदापूर आणि बारामती भागातील शेतीसाठी जे आहे ते पाणी सोडण्यात येतं। मात्र 30 मे नंतरनं यावर देखील निर्बंध घालण्याचा जो निर्णय आहे तो पाटबंधारे विभागाने घेतलेला आहे। यासोबतच यंदा पाऊस देखील कमी पडण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। त्यानुसारच बरेच आपले पुणे महापालिका असेल, पाटबंधारे विभाग असेल, ते नियोजन करते आणि तसा इशारा दिल्यामुळे पाण्याचं नियोजन कशा प्रकारे व्हावं याच्यावर सध्या चर्चा देखील सुरू आहे। मात्र या सगळ्यामुळे पाण्याचं काटेकोर पद्धतीने नियोजन करण्यात आलं नाही तर पुणे शहरावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाईचं संकट जे आहे ते ओढावू शकतं अशी दाट शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। या सगळ्यामुळे आता पुणे महापालिका आणि दुसरीकडे पाटबंधारे विभागांनी पुणेकरांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन केले। यासोबतच पाणी देखील जपून वापरण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 7.5 TMC पाणीसाठा उरलेला आहे। त्याच्यामुळे आता पाटबंधारे विभाग, पुणे महानगरपालिका पाण्याचं नियोजन नेमकं कशा प्रकारे करतं आणि पुणेकरांनी देखील आता पाण्याचा अपव्यय टाळून जपून पाणी वापरण्याचं आवाहन करण्यात आले। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।